कंबाईन प्रिलिमचं टेस्ट नंबर 5 जॉग्राफीचे क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 26 पासून बघा काय म्हणते. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती कशी झाली, वक्राकार झालेली आहे. त्याचं कारण काय आहे, काय म्हणते बघा. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. त्यानंतर सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या तळाच्या खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. आणि सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे झीज होऊन ती वक्राकार झालेली आहे. तर आपल्याला माहिती महाराष्ट्राचा जो महाराष्ट्राची जी पश्चिम किनारपट्टी आहे त्याजवळ हाचा सह्याद्री, तिथे सह्याद्री पर्वत आणि तिथून कोकणातून उगम पावणाऱ्या नद्या. तर सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नाहीये असं म्हणता येते, सरळ रेषेत नाहीये, तर ती थोडीफार अशी वक्राकार झालेली आहे. ठीक आहे. तर त्याचं कारण काय आहे हे विचारलेलं आहे त्यांनी. तर कोकणातील नद्यांनी उगमापाशी, म्हणजे इथे उगम असणार आहे, राईट, या नदीचा उगम इथे असणार आहे. ओके, असे जर नद्या असतील तर याचा उगम इथे असणार आहे. उगमापाशी शीर्षवर्ती खननामुळे, शीर्षवर्ती म्हणजे त्याच्या उगमापाशी केलेला, तिथील खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. बरोबर आहे, हो, आन्सर हेच आहे. आणि पार्श्ववर्ती खननामुळे, जर का पार्श्ववर्ती म्हणजे जर का नंतर त्यांनी इथं जर खनन केलं असेल तर सह्याद्रीची रांग वक्राकार होईल का बरं, नाही. शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली असणार आहे. तळाच्या खननामुळे काय संबंध आहे का, नद्यांच्या तळाचं जे काही नद्यांच्या तळाने जे काही खनन केलेलं आहे त्यामुळे वक्राकार होण्याचा काही संबंध आहे का, नाही. आणि मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज झाली आहे का, तर असं देखील नाही. तर आपण ह्यासाठी ना एक एक्सप्लेनेशन बघूया. मागच्या टेस्टमध्ये आपण बघितलं होतं की कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे. तर कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. ठीक आहे, रिया किनारा आहे कोकण. हा PYQ होता, येऊन गेला होता. ठीक आहे. हां, तर इथे बघा कसं दाखवलेलं आहे. कोकण किनारपट्टी ही अशी सह्याद्रीची रांग असते. ठीक आहे. आणि ही अशी रिया प्रकारची, म्हणजे अशी, म्हणजे इथे पर्वतरांगांना काय झाले, छेद गेलेला आहे. नद्यांच्या शीर्षवर्ती खननामुळे छेद गेलेला आहे, त्यामुळे रिया प्रकारची ही किनारपट्टी आहे. तर हे सगळ्या गोष्टी एकमेकांना संबंधित आहेत. त्यामुळे आपण क्वेश्चन नंबर 26 मध्ये बघितलेलं आहे की सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून ती वक्राकार झालेली आहे. त्यानंतर आपण मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये फियर्ड किनारा पण बघितला होता. ठीक आहे, तो कुठं असतो, मुख्यतः हिमनदीमध्ये असतो, हिमनदीने तयार केलेला असतं. ठीक आहे, हे बघा, हा जो आहे तो फियर्ड प्रकारचा किनारा आहे. ठीक आहे. त्यानंतर हे समुद्र मधलं. त्यानंतर डाल्मेशियन किनारा पण बघितलं होतं आपण. ते कुठं आहे बरं, किनाऱ्याला समांतर जे डोंगररांगा असतं ना, हा समजा हा असा किनारा आहे आणि ह्याला असे समांतर डोंगररांगा आहेत, पॅरलल पसरलेले आहेत हे डोंगररांगा, तर त्याला म्हणतात डाल्मेशियन किनारा. तर तो कुठे आहे, एडियाट्रिक समुद्राजवळ युगोस्लावियाच्या दरम्यान आहे. ठीक आहे. खाडीचा किनारा, त्यानंतर हाफ नेहरूम किनारा, हे जे आहेत हे सगळे भूरूपे आहेत. आणि हे आपल्याला राज्यसेवा खास करून मुख्य परीक्षेला विचारतात, परंतु आपल्याला कन्सेप्टच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 26 मध्ये आपण कशासाठी बघितलं, हा रिया किनारा, कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीचं जे सरळ रेषेत नसून ती वक्राकार का झालेली आहे ह्याचं आपण कारण बघितलं. ठीक आहे. याचा आन्सर काय, मग 26चा आन्सर 1 आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 27 बघूया आता पुढे. कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे असा क्रम, योग्य क्रम ओळखा. म्हणजे खालून वर. ठीक आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा प्रकारचा एक क्वेश्चन आला होता. पुणे जिल्ह्यातील विचारलं होतं त्यांनी, पुणे जिल्ह्यातील विचारलं होतं. आणि अजून एक विचारलं होतं ते नंदुरबार जिल्ह्यासाठी विचारलं होतं. तर त्या बेसिसवरतीच हा क्वेश्चन तयार केलेला आहे. ठीक आहे. तर आपण बघूया कोल्हापूर जिल्ह्याचा मॅप बघूया, त्यामुळे त्यावरून कळेल आपल्याला. ठीक आहे. हां, हे कोकणातील आपण मागचा जो क्वेश्चन बघितला होता क्वेश्चन नंबर 26 मध्ये, तर आपल्याला तो सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसलेली बघितली होती. आणि त्याशिवाय आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात, तर ही कोकण किनारपट्टी आणि तेथील खाडी आणि नद्या यांच्या जोड्या लावा, अशा प्रकारचे क्वेश्चन देखील येऊ शकतात. तर ते देखील आपल्याला इथं अभ्यासून ठेवायचं आहे. कोकणातील नद्या, कोकणातील खाड्या आणि कोकणातील मासेमारी बंदर वगैरे इत्यादी गोष्टी आपण करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. हां, कोकणातील सर्वात लांब नदी पण विचारतील ते. ठीक आहे.
ज्या आपल्या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत ज्या या साईडला वाहतात त्यामधली सर्वात मोठी नदी पण विचारतील तर ती कोणती आहे? वैतरणा. तिची लांबी किती आहे? 154 किलोमीटर. ठीक आहे, 154 किलोमीटर सर्वात लांब नदी. त्यानंतर कोकण किनारपट्टीची रुंदी विचारलं होतं आपण मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये, 30 ते 60 किलोमीटर आहे. ठीक आहे. आणि कोकण किनारपट्टीचं क्षेत्रफळ देखील विचारतात. जसं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारून झालेलं आहे तसं कोकण किनारपट्टीचं देखील क्षेत्रफळ आपल्याला विचारू शकतात. तर किती आहे? 30,394 किलोमीटर. 30,394 किलोमीटर स्क्वेअर क्षेत्रफळ. ठीक आहे, हा देखील PYQ आहे, हे देखील करून ठेवायचं आहे. ठीक आहे, कोकण किनारपट्टी बाबतीत एवढा हे झालं क्वेश्चन नंबर 26. आणि आता 27चं बघूया आपण. ठीक आहे. हां, तर बघा हा जो आहे ना हा रंगीतमध्ये दिसतोय तो आहे आपला कोल्हापूर. ठीक आहे, कोल्हापूरमधील कोल्हापूरमधील हे जे आहेत हे तालुके. ठीक आहे, हा कोल्हापूर जिल्हा बघा. ठीक आहे, तुम्हाला क्लिअर जरी नसेल दिसत तरी लक्षात घ्या. हां, तर इथे काय आहे? सांगली आहे. ठीक आहे, इथे आहे सातारा. ठीक आहे, इथे आहे रत्नागिरी. त्यानंतर इथे खाली काय आहे बरं? सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग आहे. आणि ह्या साईडला काय आहे? कर्नाटक आहे. ठीक आहे. हां, आपल्याला हे बॉर्डरचे पण जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर ना त्यांनी काय विचारलं आहे? खालून दक्षिणेकडून उत्तरेकडे असा क्रम विचारला आहे. तर ऑप्शनमध्ये बघा काय आहे? चंदगड, गडहिंग्लज आणि शाहूवाडी. कुठे आहे बरं? चंदगड, गडहिंग्लज आणि शाहूवाडी. इथे आहे शाहूवाडी. ठीक आहे, त्यानंतर चंदगड आणि गडहिंग्लज. इथे आहे चंदगड. ठीक आहे, आणि शाहूवाडी. ठीक आहे, हे आहे शाहूवाडी. तर इथे बघा या ठिकाणी आपल्याला मी लिहून घेतलेलं आहे, हँड रिटन नोट्समध्ये आपल्याला समजेल करेक्ट. ठीक आहे, हा दिसतोय हा एकदम उत्तरेकडचा भाग, हा आहे शाहूवाडी. ठीक आहे, त्यानंतर ना एकदम दक्षिणेकडचा भाग जो आहे आपल्या कोल्हापूरचा तो आहे चंदगड आणि त्याच्यावरती आहे गडहिंग्लज. ठीक आहे. हां, त्यानंतर ऑप्शनमध्ये अजून काही दिलेत का? राधानगरी वगैरे दिलं आहे. ठीक आहे, राधानगरी दिलेलं आहे. त्यानंतर न अजून कोणतं दिलेलं आहे? कागल दिलं आहे. कागल कुठे आहे? गडहिंग्लजच्या वरती आहे. ठीक आहे, तर आपल्याला योग्य त्यांनी काय विचारलं आहे? दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम विचारला आहे. ठीक आहे, उत्तर दक्षिण. तर दक्षिणेकडे कोणता येतो? पहिल्यांदा चंदगड येतो. मग ऑप्शनमध्ये किती ठिकाणी दिलेलं आहे बरं? ऑप्शनमध्ये 3 ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, हे बघा चंदगड, चंदगड, चंदगड. ठीक आहे, गडहिंग्लज तर नाही येणार आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात वरती उत्तरेकडे कोणतं आहे म्हणलं आपण? शाहूवाडी. हे जरी माहिती असलं असतं तरी दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावताना हाच ऑप्शन आपण टिक केला असता. ठीक आहे, उत्तरेकडचा जर का जिल्हा माहिती असला असता, उत्तरेकडचा तालुका माहिती असला असता तर आपण ऑप्शन टिक केला असतं. तसंच सेम पुण्याच्या बाबतीत विचारलं होतं त्यांनी, ते जुन्नर आहे. ठीक आहे, अशा गोष्टी काही जिल्ह्यांच्या बाबतीत आपण करून ठेवायला पाहिजे. खास करून जे आपले पूर्वेकडचे जिल्हे आहेत त्यांच्या बाबतीत पण केलं पाहिजे आणि उत्तरेकडचे जे जिल्हे आहेत त्यांच्या बाबतीत पण केलं पाहिजे. आता हा बघा, हा जो पूर्वेकडचा भाग आहे हा आहे नागपूर. समजा आहे हा आहे नागपूर. ठीक आहे, तर इथे उत्तरेला कोणतं आहे? रामटेक. लिहून ठेवलं पाहिजे मी. थोडंफार तरी आपल्याला तालुक्यांबाबतीत माहिती पाहिजे. त्यानंतर ना हे समजा गोंदिया आहे तर इथे कोणता आहे? हा PYQ येऊन गेलाय, देवरी. ठीक आहे, त्यानंतर अजून बघा काही समजतंय का? हां, गडचिरोलीचा हा एकदम
दक्षिणेकडचा भाग, ठीक आहे, हा दक्षिण गडचिरोलीचा. तर इथे कोणता आहे? सिरोंचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काही गोष्टी लिहून ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे. काही आता बघा, मला समजा असा महाराष्ट्राचा मॅप काढायचा आहे. एक्झॅक्ट नाही काढत आहे मी. ठीक आहे. तर इथे उत्तरेला कोणता आहे, त्यानंतर एकदम पश्चिमेला कोणता तालुका आहे, त्यानंतर एकदम दक्षिणेला कोणता तालुका आहे, आणि त्यानंतर इथे गडचिरोलीच्या पाशी ह्या दक्षिणेला कोणता तालुका आहे, ते गोंदिया आहे तर या साईडला पूर्वेकडचा कोणता तालुका आहे, आणि इथे जर का नागपूर वगैरे असेल तर इथला तालुका कोणता आहे. असे जर 2-3 आपल्याला तालुके जर का लक्षात ठेवले आपण तर आपल्याला सोपं जाऊ शकतं. ठीक आहे. आपण इथे बघितलं होतं कोल्हापूरमधलं कोणता आहे, तो चंदगड. ठीक आहे, हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातला. ठीक आहे. त्यानंतर ना इथे कोणता आहे, नंदुरबारमधला धडगाव आहे, धडगाव. ठीक आहे, नंदुरबारमधला धडगाव. दिसत नसेल तर बघा. त्यानंतर ना बघा त्याच्या साईडला हां इकडे देवरी आणि भामरागड. इथे कोणता आहे, देवरी. ठीक आहे. इथं कोणता आहे, सिरोंचा. ते कोणत्या जिल्ह्यात आहे ते पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे बरं का. त्यानंतर ना ह्या साईडला वरती कोणता आहे, रामटेक. थोड्याफार गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. ठीक आहे. पुढे जायचं आपण आता. हां त्यानंतर ना इथे जसं चंदगड आहे कोल्हापूरमधलं, तसं सिंधुदुर्गमधलं कोणतं आहे, दोडामार्ग. ठीक आहे, दोडामार्ग. तर अशा काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही असा जिल्हा देखतात एखादा, समजा असा पुणे जिल्हा दिला आहे आणि त्याच्या साईडची क्लॉकवाईजमध्ये जर जिल्हे विचारतील किंवा अँटी क्लॉकवाईजमध्ये जिल्हे विचारतील किंवा त्याच्या सीमेवरतील जिल्हे विचारतील. मध्ये एकदा विचारलं होतं महाराष्ट्राला जर का कर्नाटक सीमा आहे तर त्याला किती जिल्ह्यांची सीमा लागते, तर 7 जिल्ह्यांची सीमा लागते. असं देखील काही गोष्टी. मग मध्य प्रदेशला किती लागते, 8 लागते. अशा काही गोष्टी करून ठेवल्या पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 28. हा तर याचा आन्सर काय आहे बरं, चंदगड, गडहिंग्लज आणि शाहूवाडी. ठीक आहे. पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 28. हां खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत असा क्वेश्चन आपण घेतला होता. तर त्याच बेसिसवरती कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत हा क्वेश्चन आहे. तर ह्याचा आन्सर आधी सांगते मी, नांदेड आणि यवतमाळ. हे लक्षात कसं ठेवायचं ते देखील बघूयात आपण. ठीक आहे. पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 28 साठी बघतोय आपण. हां तर बघा क्वेश्चन नंबर 28 साठी ठीक आहे. 28 हां तालुके संख्यानिहाय जिल्हे बघा. आता पहिला कोणता आहे, यवतमाळ आणि नांदेड. हाच आपल्याला विचारला होता. तिथं 16 आहे यवतमाळमध्ये पण आणि नांदेडमध्ये पण किती आहेत, 16 आहेत. ठीक आहे. त्यानंतर ना येतात 4 जिल्हे, त्यांच्यामध्ये किती आहेत बरं, 15 तालुके आहेत टोटल. कोणता, जळगाव, नाशिक, रायगड आणि चंद्रपूर. ठीक आहे. त्यानंतर येतात अजून 4 जिल्हे. कोणते, त्यामध्ये 14 तालुके आहेत, अमरावती, नागपूर, अहमदनगर, पुणे. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर त्यासाठी एक ट्रिक आहे. तर बघा इथे मी लिहिलं आहे, दिसतंय का बघा, मी पुन्हा एकदा लिहिते. माळनंदा, जळणारा चंद्र. आपले काही जरी ट्रिक करून ठेवले ना तरी सोपे जातात. अमरापूर नगरात पहाते, अमरापूर नगरात पहाते. ठीक आहे. तर कसं आहे, माळ म्हणजे काय, यवतमाळ. त्यानंतर काय, नांदेड म्हणजे नंदा म्हणजे नांदेड. ठीक आहे. जळणारा म्हणजे काय, जळगाव. नारा म्हणजे काय, नाशिक आणि रायगड. ठीक आहे. त्यानंतर चंद्रपूर येतं. त्यानंतर अमरापूर म्हणजे अमरावती. अमरापूर, पूर म्हणजे नागपूर. त्यानंतर नगर म्हणजे नगर. आणि त्यानंतर पहाते म्हणजे प म्हणजे पुणे. असं करून जर का ठेवलं, अशी ट्रिक जर लक्षात ठेवली तर आपल्याला सोपं जाऊ शकतं. ठीक आहे.
त्यानंतर त्याच बेसिसवरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. बाकीचे पण बघून ठेवा. ठीक आहे, बाकीचे पण बघूयात आपण. थांबा. हां, तर काय आहे बघा, हां तर बघा, त्यानंतर बुलढाण्यामध्ये किती आहेत? 13 आहेत. नंतर गडचिरोली आणि कोल्हापूरमध्ये किती आहेत? 12 आहेत. नंतर बीड, सोलापूर आणि सातारा हे 3च्या गट्ट्यामध्ये लक्षात ठेवायचं. बीड, सोलापूर, सातारामध्ये किती आहेत? 11 आहेत. सर्वात कमी तालुके किती कुठे आहेत? धुळ्यात आहे. ठीक आहे. हां, असं पण क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर अजून त्याच बेसिसवरती अजून एक क्वेश्चन तयार होऊ शकतो. सारख्या नावाचे तालुके असणारे कोणत्या वेगवेगळ्या 2 जिल्ह्यात आहेत, असा एखादा क्वेश्चन तयार होऊ शकतो. तर काही आपण महत्त्वाची बघून ठेवली पाहिजे ज्यावरती क्वेश्चन येऊन गेलाय. खेड तालुका जो की पुण्यामध्ये पण आहे आणि रत्नागिरीमध्ये पण आहे. ठीक आहे. त्यानंतर कर्जत तालुका हा जो आहे तो रायगडमध्ये पण आहे आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरमध्ये पण आहे. ठीक आहे. कळंब तालुका उस्मानाबादमध्ये पण आहे आणि यवतमाळमध्ये पण आहे. ठीक आहे. त्यानंतर मालेगाव नाशिकमध्ये पण आहे, वाशिममध्ये पण आहे. नंतर नांदगाव नाशिकमध्ये पण आहे आणि अमरावतीमध्ये पण आहे. तर असे काही तालुके जे सारख्या नावाचे आहेत ते देखील आपण करून ठेवले पाहिजे. ठीक आहे. त्याच बेसिसवरती हा क्वेश्चन बनतो. क्वेश्चन नंबर 28चं हे एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. तर मग याचा आन्सर काय येतं? नांदेड आणि यवतमाळ. किती तालुके आहेत यामध्ये? 16 तालुके आहेत. ठीक आहे. सर्वात जास्त तालुके आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 29 बघा. हा क्वेश्चन नंबर 29 मध्ये काय म्हणते बघा आपल्याला. हा मृदा प्रकारावरचा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. काळी कापसाची मृदा कुठे आढळते बरं? आपल्याला माहिती का? काळी कापसाची मृदा कुठे आढळते? तर ती आढळते महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये. त्यानंतर जांभी मृदा आपल्याला माहिती कुठे आढळते? ती आढळते कोकण प्रदेशामध्ये. आता एवढं जरी लावलं तरी बघा, काळी कापसाची मृदा 3, त्यामुळे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. त्यानंतर जांभी मृदा आहे कोकण प्रदेशात, त्यामुळं हा देखील वरचा देखील ऑप्शन गेला. आन्सर नंबर 2. तांबडी मृदा कुठे आढळते? पूर्व विदर्भात आढळते. ठीक आहे. आणि भरड उथळ मृदा कुठे आढळते बरं? सह्याद्रीचा पूर्व भाग आहे, इथे ती मृदा आढळते. तर मृदा प्रकार यावरती देखील एक क्वेश्चन येतो. मृदा प्रकार, आयरनचं प्रमाण कोणत्या मृदेत जास्त आहे, किंवा टिटॅनिफेरस मॅग्नेशियम यामुळे काळ्या कापसाच्या मृदेला काळा कलर आलेला आहे, असा क्वेश्चन देखील येऊ शकतो. ठीक आहे. तर आपण आता मृदेच्या प्रकारावरती काही एक्सप्लेनेशन बघूया. हां, तर बघा, पहिली आहे लाव्हारसाची काळी मृदा. ठीक आहे. लाव्हारसाची का म्हटलं का, तर आपल्याला माहिती की महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती कशी झाली होती? ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली होती. आणि त्याच्यातून मुख्यतः कोणता खडक बाहेर पडला होता? बेसॉल्ट खडक बाहेर पडला होता. आणि त्यामुळेच ती मृदा कशी तयार झालेली आहे? काळी तयार झालेली आहे. आणि तिलाच आपण काय म्हणतो? रेगूर मृदा म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. हां, तर काय म्हणते बघा, मृदेचा पोट कसा असतो बरं? त्याचा जाडा भरडा असतो. त्यानंतर कशाच्या? लाव्हारसाच्या संचयनातून ही मृदा तयार झालेली आहे. ठीक आहे. लाव्हारसाच्या संचयनातून ही मृदा तयार झालेली आहे. ठीक आहे. कापसाची काळी मृदा आहे. उन्हाळ्यात ह्याला भेगा पडतात. त्यानंतर व्हर्टिसोल, त्यानंतर आर्द्र परिस्थितीत ती फुगत असते. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी 3/4 भागात आहे. हा क्वेश्चन येऊ शकतो बरं का. महाराष्ट्राच्या एकूण भागापैकी किती भागात कापसाची काळी मृदा आढळते, हा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर अजून काय महत्त्वाचं बघा, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट मुळे ह्याला काळा रंग प्राप्त झालेला आहे. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट यामुळे तिला कसा कलर प्राप्त झालेला आहे? काळा कलर प्राप्त झालेला आहे. हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचं बघा, पुढचा प्रकार कोणता आहे? लाल रेताड मृदा म्हणजेच तांबडी मृदा. ठीक आहे. तांबडी मृदा, तर ह्याच्यामध्ये काय आहे? FeOचं प्रमाण जास्त आहे, वाळूचं पण प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ती कशी असते? रेताड मृदा असते. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्याला कोणता रंग प्राप्त झाला आहे? लाल रंग प्राप्त झाला आहे. त्यानंतर जलन धारण क्षमता कशी आहे? त्याच्यामध्ये कमी असते. सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कसे असते? कमी असते. हा देखील क्वेश्चन येऊन गेलेला आहे बरं का. सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. त्यानंतर पाण्याचा निचरा चांगल्या प्रमाणात होतो. मृदेची सुपीकता कशी असते? कमी असते. सागाचे वने या मृदेमध्ये आढळतात. ठीक आहे. ठीक आहे. हे 2 प्रकार झाले.
किती प्रकार बघितले आता आपण याच्यामध्ये? 2 प्रकार बघितले इथे सध्या. लाव्हरसाची काळी मृदा म्हणजेच रेगूर मृदा आणि लाल रेताळ मृदा. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, हा जांभी मृदा, तिलाच काय म्हणायचं? लॅटेरेटिक मृदा म्हणायचं. कोणती मृदा? लॅटेरेटिक मृदा म्हणायचं. ठीक आहे. तर यामध्ये ओलावा टिकत नाही. ठीक आहे. या मृदेमध्ये ओलावा टिकत नाही, हे तिचं वैशिष्ट्य आहे. तर त्यामध्ये Fe आणि ॲल्युमिनियम यांचं प्रमाण जास्त असतं. लोहमुळे तिला लाल रंग प्राप्त होतो. सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण त्यामध्ये कमी असतं. जांभी मृदा कुठं बघितलं आपण? कोकण साईडला बघितलंय. ठीक आहे. अजून काय आहे बरं यामध्ये? ॲल्युमिनियमचे साठे यामध्ये आढळतात. हा बघा, सह्याद्रीच्या दक्षिण भागात ही मृदा आढळते. सह्याद्री आहे, सह्याद्रीचा भाग आहे, कोकण किनारपट्टी, उत्तर सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री असे 2 भाग पडतात. तर दक्षिण सह्याद्रीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे. सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण अतिशय कसे असते बरं? कमी असते. ठीक आहे. लॅटेरेटिक कॅप्स पण म्हणतात या मृदेला. ठीक आहे. आर्द्र हवामान आढळतं. बरोबर आहे. समुद्र किनारपट्टी आहे साईडला समुद्र किनारपट्टी असल्याने इथे कसं आर्द्र हवामानात ती मृदा आढळते. त्यानंतर दुसरा प्रकार बघा, ही जांभी मृदा झाली. त्यानंतर ना गाळाची मृदा. ठीक आहे. नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची मृदा. हा तर नवीन गाळ तयार होतो. नवीन गाळ तयार झाल्यास त्याला म्हणतात खादर. ती कशी असते? जास्त सुपीक मृदा असते त्यावेळेस. ठीक आहे. सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण याच्यामध्ये कसं असणार आहे? जास्त असणार आहे. ठीक आहे. सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण जास्त असणार आहे. हा सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण जास्त असणार आहे. गोदावरी, भीमा, कृष्णा, पंचगंगा या नद्यांच्या ठिकाणी खोऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते. या मृदेचा रंग कसा आहे बरं? फिकट पिवळ्या कलरचा आहे. ही थोडीफार माहिती आपल्याला मृदेसंदर्भात माहिती पाहिजे, त्यावरून हा प्रश्न सुटू शकतो. आणि ते कोणत्या भागात आढळते त्या प्रकारची मृदा, ह्यावरून हा प्रश्न सुटू शकतो. पुन्हा एकदा बघा, काळी कापसाची मृदा कुठे आढळते? महाराष्ट्रातील पठारी प्रदेशामध्ये. जांभी मृदा कुठे आढळते? कोकण प्रदेशामध्ये. तांबडी मृदा कुठे आढळते? महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामध्ये. ठीक आहे. आणि भरड उत्तर मृदा कुठे आढळते? सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. 29चा ऑप्शन नंबर काय आहे? 2 आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 30. हा जोड्या लावा. अशा प्रकारचे काही क्वेश्चन येतात. अभयारण्य आणि जिल्हा. ठीक आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य आणि जिल्हा, अशा प्रकारचे काही क्वेश्चन येतात आपल्याला. ठीक आहे. तर काय म्हणते बघा, देऊळ. हा पहिल्यांदा आन्सर बघायचं काय आहे? 1 नंबर आन्सर आहे. ठीक आहे. देऊळगाव रेहकुरी कुठे आहे बरं? हे अहिल्यानगर, अहमदनगर, त्याचं नाव झालं अहिल्यानगर, त्या ठिकाणी. त्यानंतर टिपेश्वर यवतमाळ, अनेर नंदुरबार आणि धुळे, आणि आंबा बर्वा बुलढाणा. आता ह्यामध्ये कसं आहे, इथं कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे, त्यामुळे दोन्ही जिल्हे देऊन टाकले. जर का बाउंड्रीवरती काही जर अभयारण्य असतील, नंदुरबार आणि असं धुळे, या जर बाउंड्रीवरती जर काही अभयारण्य असेल तर आपण दोन्ही ऑप्शन देऊन टाकलेलं. आयोगाने 2 पैकी 1 देईल, नाही तर दोन्ही देतील, तर त्यावेळेस अशा प्रकारचा ऑप्शन टिक करायचा. तर याचा आन्सर आहे 1. तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाची अभयारण्य पण बघूयात आपण. हा तर बघा, अभयारण्य आपण लिस्ट आउट केला ना, कसं करते? अभयारण्य, जिल्हा आणि त्यांची वैशिष्ट्ये, त्यामध्ये काय आढळतात. तर ठीक आहे. यावल हे कुठे आहे? तालुका यावल, जळगाव येथे आढळतं. ठीक आहे. तर पाल हे माहिती आहे ना, थंड हवेचे ठिकाण आहे, तर याच अभयारण्यामध्ये मोडतं ते. ठीक आहे. मनुदेवी देवस्थान आहे तिथे. त्यानंतर आपण आता क्वेश्चनमध्ये घेतलेला देऊळगाव रेहकुरी. कोणता? देऊळगाव रेहकुरी. तो कुठे आहे? तालुका कर्जत, अहमदनगर. काळवीट प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. काळवीट प्राण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्यानंतर ना महत्त्वाचं बघा, आपण कोणतं घेतलं होतं क्वेश्चनमध्ये? टिपेश्वर कुठे आहे? पांढरकवडा, तालुका यवतमाळ. हा टिपेश्वर कुठे आहे? पांढरकवडा, तालुका केळापूर, यवतमाळ येथे आहे. पैनगंगा नदी खोऱ्यामध्ये तो आढळतो, तो अभयारण्य आहे. त्यानंतर अजून आपण कोणता बघितला बरं? टिपेश्वर नंतर अणेर बघितला. अणेर कुठे आहे म्हटलं तुम्ही? नंदुरबार आणि धुळेमध्ये आहे. त्यानंतर ना अजून महत्त्वाचा कोणता आहे? मयुरेश्वर आणि सुपे. बघा, मयुरेश्वर आणि सुपे हा PYQ आहे. तो आहे बारामती, पुणे. तेथील मोर या प्राण्यासाठी तो प्रसिद्ध, मोर या पक्षासाठी तो प्रसिद्ध आहे. ठीक आहे. अजून बघूया काही महत्त्वाचे आहेत का? हां ठीक आहे. अणेर,
हे सगळे PYQ आहेत बरं का. हां, अणेर. अणेर कुठे आहे? नंदुरबार धुळे. ठीक आहे, दोन्ही जिल्ह्यामध्ये येतो हा अभयारण्य. त्यानंतर आहे अंबाबरवा. अंबाबरवा कुठे आहे बरं? बुलढाण्यामध्ये आहे. ठीक आहे. ढाकणा कोलकास त्याच्यावरती लिहिलेला अमरावतीमध्ये आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यानालाच ढाकणा कोलकास असे म्हणतात. ठीक आहे. असे काही अभयारण्य आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहेत किंवा ते कोणत्या जिल्हा किंवा तालुक्यामध्ये येतात ह्या गोष्टी आपण करून ठेवायला हव्यात. त्यानंतर आपण बघूया पुढचा क्वेश्चन नंबर 31. याचा आन्सर काय आहे? 1. क्वेश्चन नंबर 31 बघा. महाराष्ट्रातील दगडी कोळशांचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात? आता सोलापूर हा किती नॉनसेन्स ऑप्शन दिलेला आहे. आपल्याला माहिती सगळ्यात जास्त कुठे आढळतात तर पूर्व विदर्भात आढळतात. ठीक आहे. पूर्व विदर्भात पण कुठे बरं? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळतात. ठीक आहे. तर तिथे पण कुठे बरं? कोणते तालुका विचारले तर बल्लारपूर येथे जास्तीत जास्त आढळतात. 31चा आन्सर काय आहे मग? 31चा आन्सर आहे 4. तर याचं एक्सप्लेनेशन बघूयात. खनिज संपत्ती आणि त्यांचा आढळ या कॅटेगरीमध्ये हा क्वेश्चन मोडतो. तर बघा, हा पहिला दिला आहे मँगनीज. आपण पहिल्याच क्वेश्चन पेपरमध्ये बघितला होता की मँगनीजचे साठे कुठे कुठे आहेत. ठीक आहे. तर त्यासाठी 3 प्रामुख्याने जिल्हे आहेत, भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग. त्यामध्ये पण कुठे कुठे दिलेले आहेत? तुमसर तालुका कशासाठी फेमस आहे बरं? मँगनीजसाठी फेमस आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लोहखनिज. हां, लोहखनिज कुठं कुठं आढळतं? चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि सगळेच बाकीचे कुठले बरं? पूर्वेकडील जिल्हे आहेत. तिथे पण कुठे? चंद्रपूरमध्ये चिमूर, गडचिरोलीमध्ये देऊळगाव, नंतर नागपूरमध्ये भिवापूर. हा PYQ येऊन गेलाय. ठीक आहे. त्यानंतर विचारले बॉक्साईट. त्यानंतर बॉक्साईटचे बघा कुठे आढळतात? हां, बॉक्साईट बघा कुठे आहे बरं? कोल्हापूर, रत्नागिरी. ठीक आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरी. कोल्हापूरमध्ये शाहूवाडी, दापोली, रत्नागिरीमध्ये दापोली येथे आढळतात. आणि पालघर, ठाण्यामध्ये तुंगार टेकड्या ज्या आहेत तिथे देखील बॉक्साईटचं प्रमाण आपल्याला आढळतं. ठीक आहे. पुढे जाऊया. हां, आता दगडी कोळसा. मेन क्वेश्चन हाच होता ना, दगडी कोळशाचे साठे सर्वात महत्त्वाचे कुठे आहेत, सर्वात जास्त कुठे आहेत? तर आपण बघितलं नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली. उमरेड तालुका कुठे येतो? नागपूरमध्ये येतो. ठीक आहे. ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. कधी कधी आपल्याला काय कन्फ्युजन होतं? उमरेड तालुका कुठे आहे बरं? नागपूरमध्ये आहे. आणि यवतमाळमध्ये कोणतं आहे बरं? उमरखेड आहे. ठीक आहे. उमरखेड. हे अशा काही गोष्टी आपण बारीक सारीक लक्षात ठेवल्या पाहिजेत. हां, महत्त्वाचं काय? महाराष्ट्रात बल्लारपूर येथे सर्वाधिक साठे आढळतात. किती आढळतात? 70% आढळतात. ठीक आहे. हा क्वेश्चन देखील येऊन गेलेला आणि हाच क्वेश्चन होता आपला. ठीक आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे कुठे आढळतात? बल्लारपूर येथे आढळतात. शाहूवाडी कुठे म्हणलं आपण? कोल्हापूरला. ठीक आहे. आणि तुमसर तालुका कुठे आहे आपला? भंडारामध्ये आहे. ठीक आहे. भंडारामध्ये आहे आणि मँगनीजसाठी फेमस आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 32. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर या जिल्ह्यामध्ये डॅश डॅश ही खनिजे सापडतात. काय विचारलंय? आता समजा हा आपला भारत आहे. ठीक आहे. ही भारताची मी काय काढली? पश्चिम बाजू काढली. ठीक आहे. हा भारत आहे. तर इथे आपला राजस्थान आहे. ठीक आहे. आणि असा कोणता पर्वत आहे आपला? अरवली पर्वत आहे. ठीक आहे. आणि त्यांनी काय विचारलं? राजस्थानचा पश्चिमेकडील भाग. हा समजा हा इथला राजस्थान आहे. ठीक आहे. हा राजस्थान आहे. हां, तर त्यांनी काय विचारलं? पश्चिमेकडचा भाग. हा वेस्ट भाग, हा ईस्ट भाग. ठीक आहे. हा असा अरवली पर्वत आहे. ठीक आहे. त्यानंतर पश्चिमेकडील भाग जिथे जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्हे आहेत, तर तेथे कोणते खनिजे सापडतात? हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर आपण साधं लॉजिक लावलं तर हा काय? मरुस्थळीचा भाग आहे. म्हणजे इथे हा वाळवंटी प्रदेश आहे. ठीक आहे. हा डेझर्ट प्रदेश आहे. ठीक आहे. हा डेझर्ट प्रदेश आहे. तर इथे कोणता? तर इथे काय सापडणार आहे बरं? मिठाचे साठे सापडणार आहेत. आणि बाकी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे का मीठ? नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3. 32चा आन्सर काय बरं? 3. साधी गोष्ट आहे. लोह दगडी कोळसा ही जी आहेत तर ती झारखंड, ओडिसा या भागाची वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे.
नंतर बॉक्साईट, अभ्रक, तांबे. तांबे हा ठीक आहे, तांबे हा जो आहे तो राजस्थानमध्ये सापडतो, पण त्यांनी विचारलंय काय, पश्चिमेकडील बाजू विचारले त्यांनी, पश्चिमेकडील बाजू राजस्थानची. ठीक आहे, तर अशा वेळेस काय सापडतं बरं, चुनखडक, जिप्सम आणि मीठ अशा प्रकारचे साठे सापडतात. असं लॉजिक बेस्ड पण आपण बेसनं पण जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 33. हा, भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा आणि किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ठीक आहे, काय म्हणते बघा क्वेश्चन. हा, तर आता हा भारत काढलाय. ठीक आहे, दिसतोय आपल्याला सगळ्यांना. ठीक आहे, ही भारताची भूसीमा. आपण असं पटकन रफली काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला मॅपमध्ये काढलं की कसं लक्षात ठेवायला सोपं जातं. ठीक आहे, हां, तर त्यांनी विचारलंय काय, किती किलोमीटर लांबीची भूसीमा आणि किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा याला लाभलेला आहे. तर बघा इथं खाली डिटेलमध्ये काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. अक्षरवृत्त विचारले, रेखावृत्त विचारलेलं आहे, त्यानंतर सागर किनारपट्टी विचारलेली आहे आणि भूसीमा देखील विचारलेली आहे. तर किती किलोमीटरची भूसीमा आहे, 15,200 किलोमीटरची भूसीमा आहे. आणि त्याचप्रमाणे किती किलोमीटरची सागर किनारपट्टी आहे, 7,500 किलोमीटर जवळपास, म्हणजे एक्झॅक्ट 7,500 किलोमीटर. आणि सिमिलरली 7,517 किलोमीटरची सागर किनारपट्टी आहे. त्यानंतर अक्षरवृत्त पण बघा, 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. ठीक आहे, आणि रेखावृत्तामध्ये जर पाहिलं तर 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 24 मिनिट पूर्व. ठीक आहे, ह्या गोष्टी पण करून ठेवल्या पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे किती टक्के व्यापार सागरी मार्गाने चालतो, तर 95% व्यापार. हा देखील PYQ आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून काही विचारलंय का त्यांनी बघा बरं क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये. हा, जगाच्या किती टक्के आपल्याकडे क्षेत्रफळ आहे, 2.42% आहे. किती आहे, 2.42%. ठीक आहे, आणि त्यानंतर चीनच्या क्षेत्रफळाच्या किती आहे, भारत 1/3 आहे. आणि जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार, 7वा क्रमांक लागतो. तर अशा काही बेसिक गोष्टी आपण करून ठेवायला पाहिजेत नक्कीच. ठीक आहे, हां, तर बघा इथे पूर्व पश्चिम लांबी पण दिली आणि दक्षिण उत्तर पण लांबी दिली, त्या पण गोष्टी करून ठेवल्या पाहिजेत बरं का. आणि एकदम पूर्वेकडील पॉईंट कोणतं, एकदम उत्तरेकडील पॉईंट कोणतं, दक्षिणेकडील पॉईंट कोणतं, ह्या देखील क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. ठीक आहे, हां, तर बघा ह्याच्यामध्ये कन्फ्यूज करायचं नाही, काही गोष्टी इथं लिहून घ्या, वाटल्यास मॅप काढा आणि लिहून घ्या. इथे कोणता पॉईंट आहे, 37 डिग्री 6 मिनिटला कोणता पॉईंट आहे बरं, हां 37 डिग्री 6 मिनिटला इंदिरा कोल हे पॉईंट आहे. सियाचीन शिखर आहे ना त्या ठिकाणी येतं. इथे कोणता पॉईंट आहे म्हणजे वरती कोल. ठीक आहे, आता कन्फ्यूज कशात होतं बघा. त्यानंतर खाली बघा इथे कोणता पॉईंट आहे, जे अंदमान निकोबार बेट आहे त्याच्यातला शेवटचा पॉईंट, इथला उत्तरेकडचा खालचा. तर तिथे कोणता पॉईंट आहे, इंदिरा पॉईंट. हां, 6 डिग्री 45 मिनिट उत्तर, इंदिरा पॉईंट आहे इथे. ठीक आहे, इथे कोणतं आहे, इंदिरा पॉईंट आहे. आणि तिथे काय बरं, इंदिरा कोल आहे. ठीक आहे, त्यानंतर ना या साईडला या पूर्वेकडे, सॉरी पश्चिमेकडे, इथे गोरमाटा गुजरात हा इकडचा पॉईंट आहे. ठीक आहे, गोरमाटा गुजरातकडचा पॉईंट आहे. ठीक आहे, हा पश्चिमेकडचा पॉईंट. आणि इकडचा कोणता, पूर्वेकडचा, जो की अरुणाचल प्रदेशपाशी आहे. ठीक आहे, किबुतू. ठीक आहे, किबितू. ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि इथे इथला कन्याकुमारीचा पॉईंट. ठीक आहे, आणि त्याच्या पण खाली आहे, हे 8 डिग्री आहे, हे 6 डिग्री आहे, त्यामुळे सगळ्यात उत्तरेकडचा तो पॉईंट आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे 15,200 भूसीमा 15,200 आणि समुद्रकिनारा 7,517 किलोमीटर लांबीचा. त्यामुळे ऑप्शन नंबर 2, 33चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पुढे बघा 34, भारत पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर
पाकिस्तानाला काही अधिकार आहे. ठीक आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानाला काही अधिकार आहेत, हे क्वेश्चन विचारलेलं आहे. ठीक आहे. तर सिंधू नदी माहिती पाहिजे आपल्याला पहिली तर गोष्ट, आणि सिंधूच्या उपनद्या आणि त्यानुसार त्या कशा वाहतात त्या. ठीक आहे. आता बघा, सिंधू पाणी वाटप करार ह्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. 19 सप्टेंबर डेट माहिती पाहिजे. 19 सप्टेंबर 1960 रोजी हा करार झालेला आहे. ठीक आहे. कोणाच्या पुढाकाराने झालेला आहे? वर्ल्ड बँकच्या पुढाकाराने झालेला आहे. ठीक आहे. वर्ल्ड बँक WBच्या पुढाकाराने हा करार झालेला आहे. कुणामध्ये झालेला आहे? आपले नेहरू आणि अयूब खान यांच्यामध्ये झालेला आहे. ठीक आहे. आता भारताला किती टक्के भारताच्या वाट्याला कोणत्या नद्यांचे पाणी येतात? रावी, बियास आणि सतलज. तेच पाकिस्तानाच्या वाट्याला कोणत्या नद्यांचे पाणी येतात? सिंधू, झेलम आणि चिनाब. ठीक आहे. हां, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. हां, तर बघा, आता ही सिंधू नदी प्रणाली आपल्याला माहिती पाहिजे. उगम कसा आहे, कुठून कुठे वाहते. ठीक आहे. एकूण लांबी किती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सिंधू नदी प्रणाली, सिंधूचा उगम बघा, ही सिंधू नदी. ठीक आहे. ही सिंधू नदी. त्यानंतर नदीच्या उपनद्या बघा कशा वाहतात त्या. पहिली आहे इथली ही झेलम, त्यानंतर चिनाब, त्यानंतर रावी, त्यानंतर बियास आणि त्यानंतर आहे सतलज. ठीक आहे. मग सिंधू, झेलम, चिनाब यावरती कशाचा अधिकार आहे बरं? पाकिस्तानचा अधिकार आहे. ठीक आहे. त्यानंतर आणि रावी, बियास, सतलज ही आहे सतलज इथली, यावरती आहे भारताचा अधिकार. ठीक आहे. हां, तर ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. त्यानंतर ना आता बघा बाकीच्या गोष्टी बघा. काय म्हणते? एकूण लांबी किती आहे? 2880 किलोमीटर आहे. भारतामध्ये 800 किलोमीटर, म्हणजे ती इकडून वाहते आणि पाकिस्तानामध्ये पण जाते. तर टोटल लांबी आपल्याला माहिती आहे 2880 किलोमीटर आहे. त्यानंतर झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास या बाकीच्या पण नद्यांची लांबी दिलेली आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी थोड्याफार माहिती पाहिजेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 34चं हे एक्सप्लेनेशन होतं. आपल्याला कोणत्या नद्यांवरती पाकिस्तानचा अधिकार आहे हे विचारलं आहे. आता बघा, रावी, बियास, सतलजवरती कुणाचा अधिकार आहे? भारताचा अधिकार आहे. ठीक आहे. रावी त्यामुळे चूक, सतलज त्यामुळे चूक. आन्सर काय? सिंधू, झेलम, चिनाब. पाकिस्तानचा अधिकार सिंधू, झेलम, चिनाब या नद्यांवरती आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 35 बघा, पुढचा क्वेश्चन. भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? आपल्याला माहिती आहे. आता समजा हा डोंगर उतार आहे. ठीक आहे. डोंगर उतार आहे. मग आता समजा, आणि इथून माती काय होते? मातीची धूप होते. आणि हा जमिनीचा उतार, हे इथून पाणी येणार आणि इथून पण मातीची धूप होते. ठीक आहे. मग समजा वृक्ष, इथे जर का वृक्ष असतील, ठीक आहे, तर ही माती अडवली जाते. त्यांची मुळं असतात, ती पण काय करतात? मातीला घट्ट धरून ठेवत असतात. त्यामुळे जर का वृक्षतोड झाली तर मातीची धूप होणार आहे का? होणार आहे. छोटी छोटी गवत असतात, तर ती पण काय करतात? हे इथून डोंगरावरून जी माती वाहत येते अतिपर्जन्यामुळे, तर ती काय करतात? मातीला अडवून ठेवतात. तर कुरणांचा नाश झाला तर मातीची धूप, जमिनीची धूप होणार आहे का? हो, होणार आहे. भटकी शेतीमुळे जर का जमिनीची धूप होणार आहे का? हो. इथे शेती झाली, त्यानंतर स्थलांतरित शेती, भटकी शेती म्हणजे स्थलांतरित शेती, त्यामुळे पण जमिनीची धूप होणार आहे का? हो. अयोग्य लागवड, एकाच पीक पद्धतीचा जर का लागवड कंटिन्यू आपण जर का घेतलं तर जमिनीची धूप होणार आहे का? तर हो. प्रत्येक गोष्टीमुळं जमिनीची धूप होणार आहे. तर हा जनरल क्वेश्चन आहे. तर अशा क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व. अशा क्वेश्चनच्या बाबतीत जास्त विचार नाही करायचा, थोड्या लॉजिक लावायचं आणि कॉमन सेन्सच्या आधारे हा क्वेश्चन सोडायचा. तर हे झाले भूगोलाचे क्वेश्चन नंबर 26 ते 35 टेस्ट नंबर 5चे डिस्कशन. ठीक आहे. थँक्यू.